तुम्हाला माहिती आहे का, स्वप्नील जोशीने वयाच्या 11व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर श्रीकृष्ण, एका लग्नाची दुसरी गोष्ट, जीव लगा अशा सिरियलमध्ये, तर मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी, मितुवा, तू ही रे आणि रिसेंट टाइममध्ये वाळवी अशा यशस्वी सिनेमात काम केलंय. समांतर सारख्या अटेन्शन ग्रॅबिंग वेब सिरीज मधून त्याने OTT डेब्यू केलाय. इव्हन त्याने नाटक आणि रेडिओ सुद्धा केलंय. तर काम त्याने भरपूर केलंय आणि त्याचा करिअर ग्राफ पण खूप चांगला आहे. मग गेल्या 4-5 वर्षांमध्ये त्याला लोकांकडनं सोशल मीडियावरती तिरस्कार का बरं मिळतोय? एकेकाळी तो सुपरस्टार होईल असं सर्वांना वाटत होतं, पण आज त्याच्यावर बोट दाखवलं जातंय. तर यामागची कारणं काय आहेत यावर मी 10 पॉइंट्स तयार केले. तर चला बघूया. बऱ्याच वर्षांपासून स्वप्नील हा एकसारखा अभिनय करतोय, एकसारखे एक्सप्रेशन देतोय. हे टीकेमागचं प्रमुख कारण आहे, जे की अर्थात आता लोकांना इरिटेट करतंय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या 4-5 वर्ष आधी चालून जायच्या, पण आज ते बिलकुल वर्क करत नाहीये. कुठल्याही गोष्टीची एक लिमिट असते, आता ती क्रॉस झाली आहे. चेकमेट पासून तो खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या नजरेत आला. त्यानंतर त्याने बऱ्याच सोलो आणि टीम अप मूवीमध्ये काम केलं. मॅक्झिमम रोमॅन्टिक मूवीज केल्यामुळे त्याची चॉकलेट बॉय अशी इमेज तयार झाली आणि आता तीच त्याला बॅकफायर करतीये. त्याचे चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांच्या हालचाली आणि डायलॉग डिलिव्हरी नेहमीच एकसारखे वाटतात. यामुळे त्याचे काही सिनेमे चांगले असून सुद्धा फेल्युअर ठरले. स्वप्नील जोशीला आता करिअर रिवाईव्ह करण्याची गरज आहे. एकेकाळी त्याचा अभिनय आणि सिनेमांची निवड लोकांना आकर्षित करायची, पण आता त्याच्या अपोजिट होतंय, कारण की लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भिकारीमध्ये त्याने इंटेन्स रोल केला होता, असं डायव्हर्सिफाय काम त्याने अजून करायला हवं, जसं की सिरियस कॅरेक्टर, अँटॅगनिस्ट, फिजिकली चॅलेंजिंग रोल. वाळवीमध्ये त्याचा अभिनय हा प्रशंसा करण्यासारखा होता. ती डार्क कॉमेडी सुद्धा खूप परफेक्टली लिहिली गेली होती, ज्यामध्ये तो एकदम सहजपणे सामावून गेला. तर अशा जोखीम पत्करणाऱ्या भूमिका त्याने केल्या तर ते लोकांना खूप आवडेल. चुकीचा प्रोजेक्ट हा करिअरवर डायरेक्टली इम्पॅक्ट करतो. स्वप्नीलने एका काळात लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय, पण गेल्या काही वर्षात त्याच्या सिनेमांनी अपेक्षाभंग केलाय, ज्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट हा त्याच्या स्टारडमवर झाला. लाल इश्क, फुगे, रणांगण, बाईग आणि आता नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमांमध्ये 2 गोष्टी कॉमन होत्या. एक म्हणजे ना कथानकात काही नाविन्य होतं, ना भूमिकेत काही वेगळेपण, आणि दुसरं म्हणजे स्वप्नील जोशी. आय नो, हा खूप वाईट प्रयत्न होता. यातील त्याने निवडलेल्या स्क्रिप्ट्स लोकांना कनेक्ट नाही करू शकल्या. तो युनिक काहीतरी देण्यामध्ये अपयशी ठरला, त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले. गेल्या काही वर्षात मराठीमध्ये नवीन हरहुन्नरी कलाकार, दिग्दर्शक, लेखक हे उदयास आले. त्यांच्या कामाची पद्धत, सशक्त कथा आणि दमदार अभिनयामुळे लोकांना भुरळ पडली. यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, ललित प्रभाकर, आदिनाथ कोठारे, भूषण प्रधान, अभिनय बेर्डे, हा चुकून आला, असे बरेच अभिनेते आहेत ज्यांनी आपली वेगळी शैली निर्माण केली आहे. स्वप्नील जोशीचे सिनेमे जेव्हा हिट व्हायचे तेव्हा जास्त कॉम्पिटिशन नव्हती आणि सोशल मीडिया एक्सप्लोजर नव्हतं. त्याच्या रोमॅन्टिक आणि चॉकलेट बॉय इमेजमुळे तो सर्वांचा लाडका झाला. मात्र नव्या कलाकारांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर लोकांशी जुळवून घेतलंय. लोकांना वाटतं की स्वप्नीलने पण नव्या भूमिकांमधून स्वतःला सिद्ध करायला हवं, कारण आता जो डिझर्व करतो, हार्डवर्क करतो, त्यालाच लोक अप्रिशिएट करतात. रियालिटी ही आहे की तो अशा बॉक्समध्ये अडकून पडलाय जे 10-15 वर्ष आधी रिलेव्हंट होतं, पण आज ते आउटडेटेड आहे. आता लोकांना फक्त चांगलं नाही तर वन ऑफ द बेस्ट हवंय, जे त्यांनी याआधी कधीच बघितलं नाही. कारण सोशल मीडिया, इंटरनेट याचा डेटा कन्झ्युम करून त्यांचा डोपामिन हाय झालाय. आधी लोक साध्या सिंपल कथानकामध्ये पण मनोरंजन शोधायचे, पण आता त्यांना युनिक मास्टरपीस, लॉजिकल स्क्रिप्ट आणि तेवढ्याच ताकदीचा अभिनय हवा आहे. हा चेंज ओल्ड आयडियोलॉजी फॉलो करणाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरतोय. मराठी माणूस हा खूप चोखंदळ आहे. त्यात आपला सिनेमा हा कॉन्टेंटवर चालतो, अभिनेत्यावर नाही. आणि हे समीकरण आता सगळीकडे बघायला मिळतंय. आता ते स्टारडममुळे सिनेमांना दाद देत नाहीत, तर ते किती आव्हानात्मक आणि नाविन्यपूर्ण काम करतायत यावरून त्यांचं प्रेम ठरतं. चॉकलेट बॉयची इमेज, ते कॅरेक्टर त्याने खूप लॉंग टाईमपर्यंत प्ले केलं आणि आता तेच त्याच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करतंय. सेम टाईपची ॲक्टिंग आणि मूवी यासाठी लोक एक्सायटेड नसतात. आयर्न मॅन सोडला तर, पण तो तर डुम्सडे बनलाय. एनिवे, कुठलाही कलाकार हा कम्फर्ट झोनच्या बाहेर निघताना बघणं हे सर्वांनाच आवडतं. त्यामुळे त्याचं सारख्या धाटणीचं काम बघून लोक कंटाळून गेले. मुंबई पुणे मुंबई या ट्रिलॉजीमधली पहिल्या भागाची व्हाईब खूप वेगळी होती, पण सेकंड आणि जास्त तर थर्डमध्ये नाविन्याचा अभाव जाणवला आणि ते स्ट्रेच करतात असं वाटलं. कुठे ना कुठे त्याच्या करिअरवर याचा सुद्धा इम्पॅक्ट पडलाय. 2016 आलेल्या फ्रेंड्सपर्यंत सर्व काही ठीक होतं, पण गोष्टी त्याच्या नंतर बिघडायला सुरुवात झाली. त्यानंतर लोकांनी त्याला टाइपकास्ट म्हणून बघायला सुरुवात केली.
जे की कुठल्याही कलाकारासाठी चांगली गोष्ट नाहीये. आजकाल सोशल मीडियाच्या जगात प्रेक्षक आणि कलाकार यांचं एकमेकांशी जोडलं जाणं खूप सोपं झालंय. त्याचे बेनिफिट तर आहेच, शिवाय ट्रॉलिंगला पण कधी कधी सामोरं जावं लागतं, जे अर्थात स्वप्नील सोबत पण झालं. चिन्मय मांडलेकर यांची महाराजांची भूमिका सोडणं असो किंवा सचिनजी यांचं सेल्फ ऑब्सेशन आणि रिसेंट टाइम मधील प्राजक्ता माळीचं प्रकरण, ज्याला कुणीही अपवाद नाही. या 4-5 वर्षात स्वप्नीलला पण ट्रोलिंग फेस करावी लागली आहे. इथपर्यंत तर ठीक होतं, पण अंकुश यासारख्या थर्ड क्लास मूवीचं त्याने पेड प्रमोशन केलं, जे बघून मला पर्सनली वाईट वाटलं. या अशाच गोष्टींमुळे लोक सिरियसली घेणं बंद करून टाकतात आणि निगेटिव्ह इमेज तयार होते. नवरा माझा नवसाचा 2च्या वेळेस याला का बरं घेतलं, तो नसता तर सिनेमा बघायला गेलो असतो, अशा कमेंट्स भरपूर बघायला मिळाल्या. तर अशी इमेज एका दिवसात तयार नाही झाली, तर त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. जगातील सर्वच फिल्म इंडस्ट्री या वेगाने बदलत आहेत. टेक्नॉलॉजी, सेट्स, सिनेमॅटोग्राफी, ऑफिशियल पोस्टर, ट्रेलर, टीजर, सर्वच गोष्टी लोकांना अचूक हव्या, नाहीतर ते जज करतात. त्यामुळे कलाकार आणि फिल्म मेकर्स नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी धडपड करतात. त्याच्या विपरीत स्वप्नील जोशीकडे जर आपण बघितलं तर तो बदलत्या काळासोबत जुळवून घेण्यामध्ये मागे पडला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता प्रेक्षक फक्त मनोरंजनासाठी नाही, तर वास्तववादी कथा, सामाजिक संदेश आणि वैश्विक दृष्टिकोनासाठी सिनेमा बघतात. आधी कुणी काहीही करायचं, पण आता जो एफर्ट लावेल तो डिझर्व करेल. रिलेव्हंट राहण्यासाठी फक्त समांतर ही वेब सिरीज पुरेसी नाहीये. उदाहरण द्यायचं झालं तर हिंदीमध्ये बऱ्याच कलाकारांनी याचा पुरेपूर वापर करून घेतलाय. अली फजल, मनोज बाजपेयी, जितेंद्र कुमार, के मेनन, पंकज त्रिपाठी हे एक वेब सिरीज हिट झाली म्हणून शांत बसले नाही. उलट काही जण तर सिनेमापेक्षा जास्त वेब सिरीजमुळे चर्चेत असतात. त्यामुळे या प्लॅटफॉर्मला कमी लेखून मुळीच चालणार नाही. आणि हे फक्त त्याच्यासाठी नाही तर सर्वांसाठी आहे. आतापर्यंत जेवढ्या पण वेब सिरीज मराठीमध्ये बनल्या त्यामध्ये समांतर हा सर्वात वरचढ आहे. तसं मॅजिक तो पुन्हा रिक्रिएट करू शकतो, कारण त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. व्हिडिओ संपायला आल्यावर मी त्याची स्तुती सुरू केली, हो ना. मराठी OTT प्लॅटफॉर्मने अल्ट बालाजी, उल्लू यांच्याकडून इन्स्पिरेशन न घेता चांगले कॉन्टेंट बनवायला पाहिजे. तेव्हा कुठे मराठी लोक ते बघतील आणि चांगल्या टॅलेंटला संधी मिळेल. वेळ निघून गेलेला कलाकार या कापूस कोंड्याच्या गोष्टीतून तो बाउन्स बॅक करून बाहेर निघू शकतो. तो निघू शकतो. त्याने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय, पण आता काळानुसार बदल करण्याची आणि स्वीकारण्याची नितांत गरज आहे. जसं त्याने परेश मोकाशी यांच्यासोबत वाडवीसारखा डार्क कॉमेडी यशस्वीपणे केला, तसंच वेगळे एक्सपेरिमेंटल रोल तो पुन्हा करू शकतो. जवानमध्ये ॲटलीने विक्रम राठोड हे कॅरेक्टर SRKच्या बाकीच्या कॅरेक्टरपेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं, ज्याच्याबद्दल तो स्वतः सुद्धा शुअर नव्हता, पण सिनेमा रिलीज नंतर त्याचं मत पण बदललं. उपेंद्र लिमये यांचा ॲनिमलमधील कॅमिओ सर्वांनाच प्रचंड आवडला होता. ते उत्तम कलाकार आहेत हे आपल्याला जोगवाच्या आधीपासून माहिती आहे, पण अलीकडच्या काळात दूरदृष्टी ठेवणाऱ्या मेकर्स सोबत त्यांनी काम केलं आणि त्याचा रिझल्ट हा सर्वांना माहिती आहे. तर असे प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शक हे मराठीमध्ये पण यायला हवे. मराठी सिनेसृष्टीत सर्वगुण संपन्न कलाकारांची कमतरता नाहीये आणि स्वप्नील जोशी हा त्यापैकीच एक आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर मी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या मूवीचा रिव्ह्यू केलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.